सगळीकडे दयादुधाचा चिखलच चिखल झाला त्या गोकुळामध्ये. निसटून निसटून माणसं पडायची, तरी सुद्धा आनंद मावळला नाही, आनंद कमी झाला नाही. कारण भगवंताच्या जन्माचा तो आनंद होता, जो प्रत्येकाच्या डोळ्यात, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती, प्रत्येकाच्या हावभावामधून, प्रत्येकाच्या शब्दामधून तो आनंद बाहेर पडत होता. शब्दातून आनंद बाहेर पडतो आणि हा आनंद त्या गोकुळात साजरा केला जात होता. इकडे मात्र मथुरेमध्ये कंस डोक्याला हात लावून बसलेला. आता राज दरबार भरला, कंसाचा दरबार भरलेला होता, सगळी माणसं बसलेली होती आणि सगळ्यांनी विचार केला आता की काय करावं, आता कसं नेऊन सोडावं, कसं त्याला शोधावं. कंस विचार करत होता, तो जो जन्माला आलेला आहे आपला शत्रू, त्याला कसं शोधावं. तितक्या पुतणेचा आवाज आला. ती पुतना म्हणले, दादा तू चिंता करू नकोस, ही जबाबदारी तू माझ्यावरती सोपव. मी पाहिजे तसं रूप घेऊ शकते, मी पुतना पाहिजे तसं रूप घेऊ शकते. कुणाला कळणार आहे कधी मी त्या बाळाला मारून आली विष पाजून, कुणालाच कळणार नाही. ती जबाबदारी वसुदेव कंसाने त्या पुतणेवरती सोपवली आणि ती जी पुतना होती ना, तिने इतकं सुंदर रूप धारण केलं, इतकं सुंदर रूप धारण केलं ना, अगदी साडी सुद्धा इतकी भरजरी तिने अंगावरती परिधान केली. अलंकार सुद्धा अगदी 52 कशी सोन्याचे अलंकार तिने धारण केले सर्व अंगामध्ये, गळ्यात, पायात, नाकात, हातात सर्व अलंकार घेऊन, डोळ्यात काजळ भरून दिसायला सुंदर रूपाने गोडी पान झालेली ही पुतना आता निघाली गोकुळाच्या दिशेने. अगदी हळूवार पावलं टाकत होती, ओठाने गाणं गुणगुणत होती पुतना. तिचा आवाज सुद्धा इतका सुंदर ना, तो आवाज ऐकून सुद्धा माणसं मोहित झाली, संमोहित झाली. घराघरात स्त्रिया धावत बाहेर आल्या. ही जी पुतना होती ना, ही पुतना गोकुळामध्ये या गल्लीतून त्या गल्लीतून त्या गल्लीतून फिरत 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 नंद बाबाच्या दारात येऊन उभी राहिली. आणि जशी पुतना आली ना दारात, तसं भगवंताने आपले डोळे झाकून घेतले. पहा तुम्ही, खूप मोठं तथ्य आहे. भगवंत सहजासहजी डोळे कधीच झाकत नाही, मात्र पुतनेकडे पाहून त्याने डोळे झाकून घेतले. का? पुतना इतकी घाणेरडी होती का दिसायला? डोळ्यात तर सुंदर होती पुतना, नाकात तर सुंदर होती पुतना, उंचीने सुद्धा चांगली होती पुतना, केसात सुद्धा अगदी लांब सडक वेण्या होत्या, पायात पैंजण झुमझुम करत होती पुतणेच्या, गायनी सुंदर करत होती. इतकी सुंदर पुतना असताना सुद्धा देवाने डोळे का झाकून घ्यावे? कारण पुतना जी होती ना, ही जरी नाकात सुंदर होती, डोळ्यात सुंदर होती, रूपात सुंदर होती, चालण्यात सुंदर होती, बोलण्यात सुंदर होती, मात्र मनात सुंदर नव्हती. ती मनात सुंदर होती का? ती मनाने सुंदर नव्हती. तिच्या मनात विषारी भावना होती की देवाला विष पाजून मारावं, ही भावना तिच्या मनात होती. म्हणून देवाने डोळे झाकून घेतले. भावना विषारी होती पुतणेची. मात्र तरी सुद्धा भगवंतांनी पुतणेने आपल्या जवळ येऊ दिलं, जवळ येऊ दिलं, जवळ येऊ दिलं. यशोदा सुद्धा भांबावून गेली. यशोदा सुद्धा चकित झाली. इतकी रूपवान, इतकी सुंदर, इतकी गुणवान स्त्री तिने कधीच पाहिली नव्हती. ती सुद्धा ओढल्या गेली, तिच्या बोलण्यामध्ये हरवून गेली. बसली पुतना, गप्पा गोष्टी झाल्या आणि मग ती यशोदेला म्हटली, यशोदा तुझी कामं बघ, मी पाहते तुझ्या बाळाला, मी लक्ष ठेवते. यशोदा मध्ये निघून गेली. तितक्या तिने केलं काय? त्या बाळाला उचलून घेतलं पाळण्यातनं. तिने उचलून घेतलं दोन्ही हातामध्ये पुतणेने आणि गोठ्यात, बाजूला एका गोठ्यात घेऊन गेली. आणि ज्या भावनेने ती आली होती ना, विषारी भावनेने, आणि मग तिने दूध पाजायला सुरुवात केली भगवंताला. पहा तुम्ही, भगवंत आहे, माहिती आहे की पुतना मारण्यासाठी आलेली आहे, माहिती आहे की विष पाजण्यासाठी आलेली आहे, मात्र तरी सुद्धा भगवंताने तिला आई होण्याचं सुख दिलं. क्षणभर का असे ना, तिला माता होण्याचं सुख देवाने दिलं. तिचं दूध पिलं. तिला गोड वेदना होत होत्या. जेव्हा भगवंत दूध पित होता ना पुतणेचं, तिला आई झाल्यासारखं वाटत होतं. क्षणभर मातृत्वाच्या सुखद वेदना तिला होत होत्या की आपण खूप जगातली मोठी आई आहोत, भगवंत आपलं दूध पितोय. मातृत्वाच्या गोड वेदना तिला झाल्या. मात्र जेव्हा मातृत्वाच्या वेदना संपल्या, दूध संपलं, आता देवाने तिचे प्राण ओढायला सुरुवात केली. आता जेव्हा प्राण ओढायला सुरुवात केली ना, मग मात्र तिला वेदना व्हायला लागली. वेदना होती. धर्मशास्त्र सांगतं, तुमच्या माहितीची गोष्ट आहे, तुम्ही ऐकली असेल, स्वामी श्री चक्रधरांचं सूत्र आहे.
की जेव्हा माणूस मरतो ना, आत्मा एवढ्या सहजासहजी बाहेर जात नाही शरीराच्या. तुम्हाला काय वाटतं मेलो म्हणजे चटकेन उडून गेला, असं नाही होत. 3 तास लागतात आत्मा शरीराच्या बाहेर निघायला. किती? 3 तास. वेदना अशा होतात की 1000 विंचू एका रोमाच्या ठिकाणी जर चावले, 1000 विंचू, अशी वेदना एका रोमाच्या ठिकाणी होते. शरीरावर किती रोम आहे? 3.5 कोटी. मग तुम्ही विचार करा, मरणं एवढं सोपं आहे का? तुम्हाला काय वाटतं आत्महत्या केली म्हणजे मुक्ती झाली का जीवनातून? नाही, मरणं एवढं सोपं नाही. मरताना तुम्हाला 3.5 रोम आहेत तुमच्या शरीरावरती, 3.5 कोटी. एका रोमाच्या ठिकाणी 1000 विंचू चावल्याची वेदना होते. किती? 1000 विंचू. आणि मग आत्मा हळूहळू 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 बाहेर पडतो. तशा अंतिकेच्या वेदना, त्याला अंतिकाची वेदना म्हणतात, तशी वेदना पुतणेला होत होती. आता जेव्हा प्राण ओढायला सुरुवात केली, मग पुतना घाबरायला लागली, थरथरायला लागली, लटपटायला लागली, हात थरथरायला लागले पुतनेचे, डोळे अश्रूंनी भरून आले. पुतना देवाला क्षमा मागायला लागली, मला क्षमा कर बाळा, मी तुला ओळखलं नाही, तू जगाचा मालक आहेस, मी तुला ओळखलं नाही, मला क्षमा कर. आता मात्र भगवंत तिला क्षमा करणार नाही. कारण एक तर तो कुणाच्या जवळ जात नाही भगवंत, आणि गेला ना की एकदा हृदयात आला ना की तो बाहेर निघत नाही. पुतणीचं आता जे खरं रूप होतं ना, ते डोळ्यातून बाहेर पडलं, डोळे मोठे झाले, नाकातून पुतना बाहेर आली, अगदी डोंगरासारखी, अगदी प्रचंड मोठी झाली आणि धाडकेन जमिनीवरती पडली. कितीतरी झाडं मोडून पडली. पुतना पडल्यानंतर प्रचंड मोठा आवाज झाला, पुतना धाडकेन जमिनीवरती पडली. सगळं गोकुळ जमा झालं, गोकुळातली माणसं जमा झाली. सगळ्यांच्या लक्षात आलं, जिच्याकडे सुंदर स्त्री म्हणून आपण पाहत होतो, रूपवान स्त्री म्हणून आपण पाहत होतो, ती ही आहे. तिच्यामध्ये असलेली राक्षस कुणाला दिसली नाही, ती फक्त देवाला दिसली. माणसातला राक्षस जो असतो ना, तो फक्त देवाला दिसत असतो. कुणाला? भगवंताला. पुतना जी होती ना, तिला मारल्यानंतर सुद्धा तिच्या शरीरातनं सुगंध सुटला. काय सुटला? सुगंध, चंदनासारखा. का बरं तुम्हाला माहिती आहे? कारण देवाने तिला आई होण्याचं सौभाग्य दिलं. क्षणभर का असेना ती देवाची आई झाली. तिला फळ कोणतं द्यावं देवाने तिला फळ कोणतं द्यावं? मातृत्वाचं फळ दिलं. जे फळ आई यशोदेला भेटणार होतं, जे फळ माता देवकीला भेटणार होतं, ते फळ पुतनेला भगवंताने दिलं. का? कारण ती क्षणाची का असेना देवाची माता झाली. क्षणाची का असेना ती देवाची माता झाली, म्हणून देव बाकीचे सर्व अपराध विसरून गेला. तिचं सगळंची सगळं मन विषारी होतं, पुतणेचं सगळंची सगळं मन विषारी होतं. फक्त मनाचा एक कोपरा चांगला होता, ज्या कोपऱ्यात तिने संकल्प केला होता की देवाला दूध पाजून मारू आपण. तो दुधाचा संकल्प जो होता ना तिच्या मनात आई होण्याचा, तोच एक संकल्प देवाने पाहिला आणि पुतणेला त्या जागेवर नेऊन बसवलं, ज्या जागेवर आई बसणार आहे आपल्या, त्या जागेवर पुतणेला नेऊन बसवलं. आहे की नाही तो भगवंत किती दयाळू आहे. माहिती आहे ती विष पाजण्यासाठी आलेली आहे, मात्र दूध पिल्यामुळे देव कर्जदार झाला. तिचा कोण झाला? कर्जदार. देव आपला सुद्धा कर्जदार होऊन जातो. जर आपण प्रेमाने भक्तीने जर त्याला काही अर्पण केलं ना, की तो आपला सुद्धा कर्जदार होऊन जातो. तो ठरवतो आपल्याला जागा कोणती द्यायची, आपल्याला बसवायचं कुठे मिळाल्यानंतर, हे तो ठरवतो. म्हणून त्या भगवंतासारखा दयाळू, त्याच्यासारखा दयावंत या जगामध्ये, त्याच्यासारखा कृपा करणारा कृपावंत या जगामध्ये दुसरा कोणीच नाही. कृपा करणं हा त्याचा स्वभाव आहे. देवाचा स्वभाव आहे कृपा करणं, देवाचा स्वभाव आहे. कृपा की न होती आदत तुम्हारी, कृपा की न होती आदत तुम्हारी, कृपा की न होती आदत तुम्हारी, कृपा की न होती आदत तुम्हारी. अदालत तुम्हारी, कृपा की न होती आदत तुम्हारी,
या जगातला प्रत्येक माणूस हा गुन्हेगार आहे. तुम्ही आम्ही आपण सगळे गुन्हेगार आहोत. चक्रधर स्वामींचं एक सूत्र सांगतं की जीव प्रत्येक हा दोषी आहे, गुन्हेगार आहे. मात्र तोपर्यंत जोपर्यंत तो देवाला शरण जात नाही, एकदा की तुम्ही भगवंताला शरण गेले ना की तुमचे सगळे गुन्हे तो एका क्षणात माफ करून टाकतो. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. त्यांनी गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे की माझ्या धर्माचं थोडं जरी तू पालन केलं ना, थोडं जरी तू आचरण केलं ना, तरी सुद्धा मी तुला मोठ्यातल्या मोठ्या भयापासून मुक्त करू शकेल. मोठ्यातल्या मोठ्या भयापासून ही त्याची दयाळू भावना आहे. तो दयावंत आहे. पुतणीवरती दया केली, फक्त दूध पिलं आणि तिला आईच्या जागेवर नेऊन बसवलं. आणि म्हणून आपण जर त्या भगवंताशी प्रामाणिक राहिलो ना, भगवंताला देखावा आवडत नसतो. पहा तुम्ही जसे आहात ना तसे त्याच्या पुढे जा. पापी असाल ना तर म्हणा मी पापी आहे. आपण म्हणतो ना रोज पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव त्राहि मां कृपया देव शरणागत वत्सल. पापी आहात ना तुम्ही, कबूल करा देवा पुढे. भगवंता मी पापी आहे, माझ्यासारखं पापी जगात कोणीच नाही. सांगून टाका ना. मुलगा काहीतरी गुन्हा करून येतो, पटकन आईजवळ येऊन सांगतो आई मी आज त्याची पेन्सिल चोरली ना. आई म्हणते पुन्हा करू नकोस, देऊन दे त्याची पेन्सिल. भगवंत आईसारखाच आहे की. म्हणून देवाचा स्वभाव आहे क्षमा करणं आणि माणसाचा स्वभाव आहे गुन्हा करणं. क्षमा आणि गुन्हा दोन्ही आहे. माणसाकडे गुन्हा आहे आणि देवाकडे क्षमा आहे. एक संत स्नान करत होते, नदीमध्ये स्नान करत होते. एक विंचू बुडत होता, पाण्यामध्ये बुडत होता. संतांनी हातात पकडला त्याला वर काढण्यासाठी. जसा वर आला ना पाण्याच्या, तसा दंश केला त्याने. परत पाण्यात पडला. त्यांनी परत उचलला, परत वर काढला, परत दंश केला. एकदा दोनदा तीनदा त्याने दंश केला. काठावरती एक माणूस उभा होता. तो म्हटलं हो संत बाबा, तो सारखा तुम्हाला दंश करतो आणि तुम्ही त्याला परत परत पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न का करता? कशासाठी हा खटाटोप? मरू द्या ना त्याला, मेला तर मेला. त्याचा स्वभाव आहे दंश करणं. संतांनी उत्तर काय द्यावं? संत म्हटले मी सुद्धा संत आहे. जर त्याचा स्वभाव असेल ना दंश करणं, दुःख देणं, तर माझा स्वभाव आहे त्याला वाचवणं, त्याला बाहेर काढणं. तसं भगवंताचा जो स्वभाव असतो ना तो आपल्याला वाचवण्याचा असतो, या संसारातून दुःखातून बाहेर काढण्याचा असतो. म्हणून रोज तुम्ही देवाकडे प्रायश्चित्त करत चाला. का तुम्ही आमचे आचार्य बाबुळगावकर बाबाजी शास्त्री यांनी सुंदर प्रायश्चित्त केलेलं तुम्ही वाचले असेल, कदाचित रोज पारायणे केले असतील, ऐकले असेल. मंगल नाम मंगल धाम मंगल रूप तुझे अमंगलाने जीवन भरले प्रभुराया माझे.
देवाकडे रोज देवाकडे प्रायश्चित्त करत चला की माझं जीवन अमंगलाने भरलेलं आहे, तू मंगलमय आहेस, तुझी दृष्टी पडली ना तर मी पावन होऊन जाईल, असं रोज देवाकडे म्हणत चला. हे आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून पुतण्यासारखे होऊन जाऊ नका देवाकडे. पुतना बाहेरून खोटी, बाहेरून खरी वाटत होती, आतून खोटी होती. तसं तुम्ही देवाकडे जाऊ नका. तुम्ही बाहेरून जरी खोटे वाटत असला ना, तुमचा वेश परिवेश, तुमचे वस्त्र अलंकार जरी अंगात खोटे असतील, मात्र मनात खरे राहा तुम्ही. माणूस मनात खरा असला ना, बाहेरून कसा का असेना, तो बाहेरून विखुरलेला का असेना, तरी सुद्धा देवाला आवडत असतो. देवाच्या दरबारात नाटक कधीच चालत नाही. नाटकी माणूस कधी ना कधी फसतो. पाहतोय फसतो की एका गावात एक माणूस होता, त्याला इन 3च शब्द यायचे इंग्रजीचे. किती? 3च शब्द. पहिला शब्द होता यस. तो प्रत्येक शब्दाला म्हणायचा यस 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 असं म्हणायचं. दुसरा शब्द नो नो. त्यांनी 3 शब्द. आणखी तिसरा थँक्यू थँक्यू. शब्दाला 3च वाक्य रिपीट करायचं. तो पुन्हा पुन्हा घासायचा यस नो थँक्यू. असं करता करता सगळं गाव त्याने चकित करून टाकलं. सगळं गाव म्हणायला लागलं, अरे वा, तात्याची इंग्रजी फारच सुंदर आहे. तात्या किती सुंदर इंग्रजी बोलता तुम्ही, किती छान इंग्रजी बोलता. शब्दात यस नो थँक्यू 3च शब्द त्याच्या डोक्यात फिट झाले होते. एकदा निघाले प्रवासाला, बसले रेल्वेमध्ये. डबा गच्च भरलं होतं रेल्वेचा. रेल्वे निघाली नागपूरवरून अमरावती जाण्यासाठी. बसले तात्या. तितक्यात एका माणसाचं कोणीतरी पाकिट मारलं ते रेल्वेमध्ये. पाकिटच मारलं. विचार परेशान झालं. विचारायला लागला याला त्याला, हो दादा माझं पाकिट पाहिलं का? हो मामा माझं पाकिट पाहिलं का हो तुम्ही? हो आत्या माझं पाकिट दिसलं का हो तुम्हाला? प्रत्येकाला विचारायचं, प्रत्येक माणसाजवळ जाऊन विचारायचं, पाकिट दिसलं का? माझं पाकिट पाहिलं का तुम्ही? कुठं पडलेलं दिसलं का? सगळे म्हणायचे नो. मग याला काय वाटलं, हा जे तात्या होतं ना बसलेलं खिडकीकडून, हा म्हटलं चला आता ही वेळ आहे आपली इंग्रजी दाखवण्याची. तो विचारत त्याच्याजवळ आला. म्हटलं तुम्ही पाहिलं का माझं पाकिट? तसं तो म्हटलं यस, मी पाहिलं तुझं पाकिट म्हणजे यस. तो वैतागलेला होता. तो म्हटला मग देऊन टाका ना, जर पाहिलं असेल तुम्ही, सापडलं असेल तर देऊन टाका माझं पाकिट. तसं तो म्हटला नो. पुढचा शब्द त्याला तेवढाच होतं पाठ. तो म्हटला नो. तो संतापलेला होता, चिडचिडलेला होता, वैतागलेला होता. त्याला राग अनावर झाला. त्याने फडकन कानाखाली मारली. तसा तो म्हटला थँक्यू. म्हणजे फजिती झाली की नाही त्याची? 3 शब्दांनी त्याची फजिती करून टाकली. नव्हतं येत त्याला, नव्हतं जमत त्याला, मात्र बोलून त्याने स्वतःची फजिती करून घेतली. पुतणीने तशी स्वतःची फजिती करून घेतली. कंसाला सांगितलं की जाते मी मारून येते त्याला, मात्र मरून स्वतः गेली. कारण बाहेरून खोटी, आतून एक होती. म्हणून पुतना ही देवाने पकडली, चिमटीत पकडली आणि तिचा उद्धार करून टाकला. तसं तुम्ही आम्ही सगळी माणसं गुन्हेगार आहोत त्याच्या दरबारातले. आपण आहोत पापी, मात्र दाखवतो पुण्यात्मासारखे आहोत की नाही. आणि म्हणून तुम्ही पापी असाल ना, कबूल करा तुमचे गुन्हे देवापुढे. तो क्षमा करायला बसलेला आहे. त्याची अदालत जी आहे ना, त्याच्या कोर्टातला फैसला हा आपल्याच बाजूने लागतो. कारण त्याची सवय आहे कृपा करणं. त्याची कृपा करणं ही सवय आहे. पुतणेवरती कृपा केली. आणि आता गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला की पुतणीने काही बरं वाईट केलं नाही आपल्या बाळाचं, म्हणून यशोदेला आनंद झाला. आणि यशोदा आपल्या बाळाला घेऊन घरात आली. कंसाला कळालं, त्याच्या छातीत धडकी भरली. त्याला मोठं वाईट वाटलं की पुतना मेली. आणि इकडे गोकुळात आता कृष्ण कन्हैया रांगायला लागला. त्याचं रांगणंही सुंदर होतं. ते रांगणं बघण्यासाठी घराघरातल्या गवळणी धावत बाहेर आल्या. गोठ्यातल्या गायी सुद्धा अंबरडा फोडायला लागल्या त्याचं रांगणं पाहून. रांगणं इतकं सुंदर, त्याचं तळहात जमिनीवरती टेकत, डावा गुडघा टेकत मस्त घर भरतो रांगायचा, पूर्ण घरात रांगायचा. रांगत रांगत गायीच्या गोठ्यांमध्ये जायचा. त्या गोठ्यातल्या गायी सुद्धा आनंदून जायच्या त्याचं रांगणं बघून. आणि बघता बघता हा कृष्ण कन्हैया आता 2 पायावर चालायलाही लागला. त्याचं धुडू धावणं सुरू झालं आता घरामध्ये. त्याला अंगण कमी पडायला लागलं धावता धावता. आता शेजारच्या घरी, या गोठ्यात त्या गोठ्यात गायीच्या इकडे तिकडे धावत जायचा. आई यशोदा त्याच्या मागे धावत तो पुढे पुढे धावत जायचा. असं हे कृष्ण कन्हैयाचं बालपण आपल्याला गोकुळात बघायला मिळतं. आता कृष्ण कन्हैया थोडासा मोठा झाला. तितक्यात आता एक ऋषी आले, गर्गमुनी नावाचे ऋषी आले. गर्ग ऋषी अगदी सात्विक चेहरा, अगदी पांढरी शुभ्र वस्त्र अंगावरती परिधान केलेली. ते गर्गमुनी नंद बाबाच्या दारातील उभे राहिले आणि नंद बाबांनी त्या गर्गमुनींना प्रणाम केला. पाहत मी संत भेटीने मनाला आनंद होत असतो. आणि म्हणून संतांचं तेज हे आपल्या जीवनामध्ये महत्वाचं असतं. संत दर्शनाचा दिवस धन्य असतो. पाहत तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला संत दर्शन होतं ना, तो दिवस धन्य असतो.
संत दर्शना संत भेटीचा जो क्षण असतो ना, तो समाधान देणारा असतो, जो आनंद देणारा. तो आनंद नंद बाबांना झाला. त्या ऋषींना पाहून बसण्याकरता आसन दिलं, पूजा केली, चरण धुतले, कपाळावरती गंध लावला, पुष्पांची माळ गळ्यात घातली आणि त्यांनी विनंती केली की माझी 2 बाळं आहेत, त्या बाळांचं नामकरण तुम्ही करावं. पहा, तुम्ही देवाचं नामकरण जर झालं नाही तर पुढे आपण त्याला आवाज कसा देणार. म्हणून त्यांनी विनंती केली की माझ्या बाळांचं नामकरण तुम्ही करावं तुमच्या मुखातलं. आणि मग नामकरण सोहळा, तो संस्कार त्या ठिकाणी संपन्न झाला. भगवंताचं नामकरण करण्यात आलं. भगवंताचं नाव त्या गर्ग मुनींनी डोळे झाकून पाहिलं अंतर्मनातून. कुणीतरी भगवंत आहे, हा कुणीतरी सामर्थ्यवंत आहे म्हणून नाव ठेवलं कृष्ण. कृष्ण नाव म्हणजे आकर्षण, ज्याच्यात आकर्षण आहे, ज्याच्या बोलण्यात आकर्षण, ज्याच्या बसण्यात आकर्षण, ज्याच्या चालण्यात आकर्षण, मनाला वेधून घेतो तो कृष्ण. नाव ठेवलं कृष्ण. जो रोहिणीचा पुत्र होता त्याचं नाव ठेवलं बलराम. जो बळामध्ये अधिक होता, 1000 हत्तींचं बळ त्याच्या अंगात, म्हणून बलराम नामकरण झालं आणि आनंद झाला. मिष्टान्नाच्या पंक्तीच्या पंक्ती वाढल्या गेल्या, माणसं जीवन तृप्त झाली आणि गर्गमुनी आशीर्वाद देऊन तिथून निघून गेली. आता नावाने हाक मारायची सगळीजण, ए कृष्णा म्हणून आवाज द्यायचा. सर्व शेजार बाजारच्या स्त्रिया कृष्णा म्हणून आवाज द्यायच्या ना, हा दुडू धावत जायचा. पायात पैंजण असायचे, ती छुन वाजायची ती पैंजण, धावत जायचं. असं ह्या गोकुळामध्ये कृष्ण गणयाचं धावणं, ते रांगणं. एकदा त्याने माती खाल्ली, गपकेन उचलली, तोंडात टाकली. नशी माती खाल्ली ना, चावायला लागला तो. जसं तो छोटासा एक दुसरा सवंगडी धावत गेला, आई यशोदा पुतनानं माती खाल्ली. बोलता येत नव्हतं, बोबडं होतं, त्याचं नावच बोबड्या. पुतनानं माती खाल्ली. यशोदा धावत आली, पाहिलं कुठे माती खाल्ली. यशोदा म्हटली आ कर. त्याने तोंड असं घट्ट मिटून घेतलं. मी नाही करणार म्हटलं. आईने कान पिरगळा, उघड तुझं तोंड उघड. तसं कृष्ण कन्हैया त्या भरल्या तोंडाने म्हणायला लागला, आई ग